आता हे कार्यकर्ते यांच्याबद्दल वाईट वाटतं, दया येते की अरे लोकांमध्ये काम करणं सोपं नाही. एकदा संधी गेली इलेक्शनची की 5 वर्षांना संधी येते. 5 वर्ष तुम्ही काय करू शकता. ही एक व्यक्ती जी भाजपमध्ये ज्या दिवशी ती 22 लोकांच्या दिवशी त्यांनी फोन करून सांगितलं, मी 45 वर्षांचा होतो, 14ला सत्ता आली त्यावेळेला, मला 17ला लढायचं होतं, मला म्हणले आत्ताच आपला पक्ष सत्तेत आलाय, पक्ष वाढू दे, मला थांबवलं. मी 48 झालो म्हणे 17ला, मी 22ला इलेक्शनच झाली नाही म्हणे 5 वर्षांनी, मी 53चा झालो. आता मी ज्या वेळेला 56चा आहे त्यावेळेला इलेक्शन होते म्हणे. आणि आता माझ्या विरोधात जेवढे होते, ज्यांच्या विरोधात मी इतकी वर्ष सगळं लढलोय, त्या सगळ्यांना पक्षात घेऊन तिकीट दिलीत म्हणे. आता मला काही तिकीट म्हणजे मी मागायला जायची पण गरज नाही, मला विचारणारच नाहीत म्हणे. आणि आता ज्यावेळेला निवडणूक होईल त्यावेळेला तो 56चा 61 झालेला असणार. ही सोपी गोष्ट नाहीये. 5 वर्ष तुम्ही त्या गोष्टीकडे डोळे लावून बसता, 5 वर्ष लोकांमध्ये राबायचं, 5 वर्ष राहायचं, आपलं करिअर काय होईल माहित नाही 5 वर्ष, कारण तुम्हाला करायला काहीच नाही. आणि जो सभागृहात आहे तो निधी आणतोय, पैसा खर्च करतोय, त्याच्यावरती पक्षाचा आशीर्वाद आहे, तो कार्यक्रमांना जातोय, तो मोठा होतोय. तुम्ही तुमच्या समोर तुमचं करिअर असं